तर भावांनो जय साईनाथ. झाली आहे सकाळ, उठलोय आणि हे लोक सर्व झोपले अजूनपर्यंत उठतच नाही. आज 40 किलोमीटर चालणार आहे आम्ही. इकडनं इगतपुरीने डायरेक्ट आम्ही जाणार आहे गोटी. 40 किलोमीटर चालणार आहे. तर मला तर कसं वाटतंय की ब्लॉग काढायला भेटेल नाही मला तर बघू पुढे ब्लॉग काढायला भेटेल की नाही. मला भेटूया मग डायरेक्ट जेवणाचा आवडला. बघू कधी जेवणाचा आवडले ना. 40 किलोमीटर आहे तर आता बघू किती असेल. जय साईनाथ. श्रद्धा सबुरी साई तुझे मी दर्शन घ्यायला. भावांनो जय साईनाथ. हॅलो माय सकाळ. माझी आजचा हॉल्ट आहे आपला सिन्नर. इकडनं 40 किलोमीटर आहे. तर माहिती नाही कधी पोचणार आम्ही. अरे बोलता मैंने पे तर भावांनो जय साईनाथ. पालखी बघू शकता गावाला आली आहे. पालखी चालते आहे गावाला. आता भेटू मग. काय भेटू नाही जेवण नाश्त्याच्या आवडला. सॉरी जेवण तर आम्हाला काय माहितीच नाही. जय साईनाथ भावांनो. आपण आलोय नदीजवळ. मी दाखवतो तुम्हाला. बघा किती भारी आहे नदी. पाणी खूप थंड आहे. पाणी हात लावलं बघितलं. अगर दुपारी असताना भाई नदी डायरेक्ट उडी मारली असती. जाऊ दे आता काय पुढे बघू. भेटली की नदी मारू उडी. भेटू मग डायरेक्ट नाश्त्याचा आवडला. जय साईनाथ भावांनो जय साईनाथ. थांबलो आहे थोडा पाठी. चाय वगैरे पितो आहे. अजून एक राज आहे तो गेला दुकानात. बघतो का आणतो खायला. आम्ही पोचलोय सिन्नरला. तिकडनं सिन्नर 30 किलोमीटर आहे. तर बघू कधी पोचणार. आता मला टार्गेट दिलं आहे 40 किलोमीटर चालायचं आहे. बघू कधी चालणार आहे. भेटू मग डायरेक्ट नाश्त्याचा आवडला. जय साईनाथ. जय साईनाथ भावांनो. चालतोय आज खूप पाठी आहे. खूप 37 किलोमीटर चालायचं आहे. आणि 7 किलोमीटर नंतर नाश्त्याचा आवडला आहे. अन्न सुतलंय त्या शिर्डी मध्ये हो माझ मन लागन वाढ आता कुठलंच अन्न. मला कुणी न्यार त्या बाबाच्या समोर. मला कुणी न्यार त्या साईच्या समोर. डोळ भरून त्याला पाहू द्या. चरणपाशी मला त्या राहू द्या. डोळ भरून त्याला पाहू द्या. चरणपाशी मला त्या राहू द्या. गाव लागलाय बघू शकता. पाठी पुढे मयल राज त्याच मजनात दीपक त्यो मी त्यातली वात. मयल राज त्याच मजनात दीप
दीपक त्यो मी त्यातली बघू वाट शकता. आज कशी हो वेळ आली का हो मायती दूर झाली विरहान कसा विस जीव हा झाला प्राण हा माझा जणू कंठाशी आला विरहान कसा विस जीव हा झाला प्राण हा माझा जणू कंठाशी आला मला कुणी न्यार त्या बाबाच्या समोर मला कुणी न्यार त्या साईच्या समोर डोळ भरूनी त्याला पाहू द्या चरणापाशी मला त्या रामच्या डोळ भरूनी त्याला पाहू द्या चरणापाशी मला त्या रामच्या गुंतलया त्या शिर्डी मध्ये हो माझ मन लागना गोड साईनाथ भावांनो नाश्त्याचा ऑर्डर करून निघालो कधी कारण की ब्लॉग चालू नाही केलेला तर चालत चालत एक व्हिडिओ शूट करत होते व्हिडिओ शूट झाला आहे आता एक बघू शकता आता आम्ही चालतोय आपला भाऊ तर थकलाय म्हणून त्याला गमछाने नेतोय तो भाऊ हा पण ह्याला पण आज घेतला व्हिडिओमध्ये अजून तो पुढे जातोय त्याला आता बघूया घेऊ की नाही व्हिडिओ शूटला तो काय म्हणतो बघूया भेटू मग जेवणाचा हॉलला जय साईनाथ भावांना बघू शकता आम्ही बोर तोडताय आणि खाताय हे बघा अर्धे तर कच्चीच आहे. हे बघा इकडे आहे बघा बोर पिकेला निकाला पिकेला आहे ना कच्चा आहे अर्धे कच्चा आहे आणि अर्धे पिकले आहे पिकलेवाले सर्व वरती आहेत मी दाखवतो तुम्हाला तर आम्ही इमली तोडायला आले आहेत पहिले बोर खाल्ले आता इमली तोडताय आम्ही बघा अजूनपर्यंत तर एक पण नाही भेटले हे लोक फक्त दगडच मारतात सगळा कचरा वाढून ठेवलेला आहे लोकांनी नाही काय 2 भेटले मला अरे बघा हे बघा हे बघा काय पडतंय कचराच पडतोय अहो कचराच पडतोय दगड मारताच जातो वेगा दिशेला फक्त त्या झाडाचा मालक आला ना डायरेक्ट सगळे छू मंतर होणार आहे तिथून पाहणार ए कितना गिरा देख हे देख किधर भाऊ फक्त आपला काढत चाललाय दगड व दगड देतोय काय तर निघत नाही रुकी जा लागी हे शुभम ह्याला 2 भेटले ते पण कच्चे निघून गेले एक बेकली ह्याला कुठल्या तरी पिक्चर मध्ये बघितला असेल डिस्को सन्या मराठी पिक्चर आहे ना त्यामध्ये हा काम करायचा दगडू आहे आमचा दगडू एक प्रकारचा दगडू आहे इधर देख रे दगडू बघा गाईस फुल मस्त लागतंय खायला ह्या दोघांच्या नशिबात तर कच्चाच भेटलेत दगडू इथे बघ हा रूम आहे हे घेऊनच चालतोय टॉवेल बिवेल पुढे जाऊन बावडे बिवडे भेटले की डायरेक्ट आंघोळ करायचा विचारायचा कारण आम्ही डायरेक्ट काल दुपारी आंघोळ केलेली त्यानंतर आंघोळच नाही केले हा तो सैराड मध्ये लंगड्या होता ना तो वाटतोय हा लंगड्या
कच्चाच आहे वाटतं सर्व याच्या हातामध्ये. भेटू मग जेवणाच्या हॉलला. चला इधर भी इमली. बसलोय दुकानात मस्त ज्यूस पिता आणि वेफर खात आहे. हा दुकानमध्ये काय घेतो काय माहिती. हा पण आहे काय माझ्यासोबत. भेटू मग जेवणाचा आवडला. दो खा लायचे. बघू शकता काही आमच्याकडे असा एक मित्र आहे आपल्याकडनं घेऊन आलोय. काही आणलंय ऊस घेऊन आलाय. भेटू मग जेवणाचा हॉडला. जय साईनाथ. अंकित मध्ये त्याने आणलाय. मस्त आहे ना मिठा मिठा. कसं वाटतंय. फुल गोड गोड एकदम गोड. राईस एकदम गोड आहे मस्त आहे. बघूया मग जेवणाचा ऑर्डला. जय साईनाथ. जय साईनाथ भावांनो. अरे 8-10-20 कोणत्या सालात जातो तू? पोचलोय जेवणाचा ओढला. फक्त 1 किलोमीटर बाकी आहे. 8-10 किती? पाणी पितोय आराम करतोय. तू 8-10 आपला भाऊ तर लय पाठी आहे. हा मग सर्व लोक एवढा लय सोपा पाठी गणित आहेत. आहे. आता आणून तुला चॉकलेट भेटेल. तर असंच बसलाय जमलाय आपण. बघा तू उतरले दिलं 10 चॉकलेट भेटेल तुला. कासवासारखी तो तोडून आणला आम्ही. हा हात टाकून काढून घेतला आम्ही. तुम्ही घेतला हा खाला खाल्ला बी. यांचा अजून आहे. हा मोठा घेतला ना त्याने. तुझ्याकडे काय फुल सेवा. फुल आईस्क्रीम रबडी वाली ले. वो वाला दो भाई. ये वाला रखो वाला चॉकलेट वाला दो. हा मला चॉकलेट काय पाहिजे तुला. कुल्फी मावा कुल्फी. स्टार्ट. आमच्याकडे गोटी गावामध्ये एक बुवा भेटलाय. 1 नंबर गाणं गातो. बोल. मी निघालो तुम्ही तुम्ही येता का माझ्या साईला भेटायला तुम्ही येता का. रामनवमीचा सण आला हो आला. पालख्या निघाल्या आज पायी शिर्डीला. हो रामनवमीचा सण आला हो आला. पालख्या निघाल्या आज पायी शिर्डीला. धरलं बोलवला जनसाईन ए मनाला तो पालखी घेऊन गेली त्यानं आज न मला मी निघालो. तुम्ही येता का माझ्या साईला भेटायला. तुम्ही येता का. क्रिस का गाना सुने का. सुनेगा क्रिस का गाना. मला दे ना चष्मा. हा? अरे बापरे डेंजर आहे. मी जाऊ का. सुनेगा क्रिस का गाना. तू मेरे से प्यार करती है कि नहीं करती. बसलोय सायराम. भेटलाय आणि आम्हाला गाणं बोलून दाखवलं त्यामुळे याचा सत्कार. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. पीरों के पीर बादशाह पीर बोल. हम सबके पीर बादशाह पीर. जय हिंद. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. करा कष्ट वाहन असत. बादशाह पीर. बादशाह पीर. हो गेले. जय साईनाथ भावांनो. हॉलवर पोचलोय.
हॉल्टवर पोहोचून आम्ही प्रॉपर डायरेक्ट जेवणाला बसतो. जय साईनाथ. तर भावांनो जय साईनाथ. करून निघालो चरणपाशी मला त्या राहू द्या, डोळ भरून त्याला पाहू द्या, चरणपाशी मला. आता जेवण करून पण 15 किलोमीटर चालायचं आहे टोटल. म्हणजे सकाळपासून 38 की 40 किलोमीटर चाललो आहे आम्ही प्रॉपर पकडून सकाळ ते पर्यंत रात्र. तर बघूया पुढे. जय साईनाथ भावांनो. आपल्या मित्राचं नाव काय ठेवलेलं? हा हे आपला काय त्याचं नाव नॅग्रो बोकड. नॅग्रो बोकड दाखवतो तुम्हाला. बघा तुम्ही कमेंट करा. सगळ्यांना गरम होता आणि तो बघ. हा तर भजीरच आहे. इकडे सर्वांना गरमी लागते आणि हा स्वेटर घालून चालतोय पालखी. नॅग्रो बोकड. दुपारचे 4:11 झालेले तो चालतो स्वेटर घालून. गरम त्याला नायग्रो बरोबर नाव ठेवलेलं आहे. बोकड ते गावाबोल असतात ना ते वेगळे आपल्या इकडे. हे इकडे ह्याला गुजरातवरून मागवलं समजतं. ह्याला वेगळा हिसाब आहे. असे भेटत नाहीत लवकर महाराष्ट्रात. लंगडे बोकड. साईनाथ भावांनो आम्ही निघालो आहे. पोचलो इकडे. चालू आहे प्रवास. आता परत 15 किलोमीटर चालायचं आहे. कधी पोचणार मला तर वाटतं एक्झॅक्ट टायमिंग 9 वाजेपर्यंत आम्ही टाकू. चला मग भेटूया पुढे. त्याच माझं नात दीपक त्यो मी त्यातली वात. आज कशी हो वेळ ही आली, का हो मायती दूर झाली. विरहान कसा विस जीव हा झाला, प्राण हा माझा जणू कंठाशी आला. विरहान कसा विस जीव हा झाला, प्राण हा माझा जणू कंठाशी आला. मला कुणी न्यार त्या बाबाच्या समोर, मला कुणी न्यार त्या साईच्या समोर, डोळ भरून त्याला पाहू द्या. जय साईनाथ भावांनो. हॉल्टवर मी पोचलो. ब्लॉग चालू नाही केलेला आणि मी पालखी उचललेली तर त्याच्या चक्करमध्ये ब्लॉगच विसरलो. ब्लॉग चालू नाही केलेला. मी पोचलो आहे हॉल्टवर आणि आम्ही पोचलो आहे सिन्नरला. तर भावांनो जेवायला बसलो आहे. जेवायला डाळ भात, चवलीची भाजी आहे आणि कचुंबर घेतलं आहे.